सगळ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना रामकृष्ण हरी. चॅनेलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईबर करा आणि छान छान कमेंट करा. सबस्क्राईबर करायला विसरू नका. आणि कसं आहे आता कसं सांगू, लय मेहनत मी आता यूट्यूबवर केली होती खरं तर तुम्हाला सांगते. पण जसं आता ते वॉच टाईम तसं कमी व्हायला लागलं आहे, तसं म्हणजे असं मनाला हे झालं आहे, असं म्हणजे करमना झालं आहे. व्हिडिओ काढायची इच्छा बी होईना या. पण आता काय करावं काय नाही काय समजणं झालं आहे, काय बोलून काय नाही. कसं आता हे तुमच्या संग 5-10 मिनटं कसं, हे 5-6 मिनटं कसं बोलून कसं सांगू हे समजणं आहे. रेसिपीचं बी व्हिडिओ बघायला असं कंटाळते ती. तर नवीन काय आता आपल्याला येत नाही, आगळं वेगळं जसं आहे तसं समजून घ्या, जसा व्हिडिओ आहे तसा. तर मी बनवते आता मसाले भात मस्तपैकी छान असा. मसाले भातच खायची इच्छा झाली आहे, वेगळं काय नाही आता नवीन म्हणजे असं. तर मी आता कुकर ठेवला आहे गॅसवर, तिकडं दूध तापाय ठेवलं आहे. इथला कागद काढला आहे त्याच्यामुळं जरा थोडंसं बुचं दिसत असेल. ते तेल उडतं आहे म्हणून असा कागद लावलेला ना त्याला. तर असं इथं दूध तापाय ठेवलं आहे असं मस्तपैकी छान. इकडं कुकर ठेवला आहे, कुकरमध्येच भात बनवणार आहे. आणि हे असं भातासाठी हे साहित्य घेतलं आहे. टमॅटो स्वच्छ धुवून छान असा मस्त कापून घेतलेला आहे. हे 2 तेजपत्ता आहे, हे कांदा आहे, हे बटाटा, ह्याच्यात कढीपत्ता आहे ह्याच्यात ठेवलेला फ्रीजमध्ये. आणि ह्याच्यात दालचिनी, लवंग, मिरं, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण असा बारीक केलेला आहे. असं बारीक करून घेतलं आहे म्हणजे का तर भात जरा टेस्टी लागावं म्हणून बारीक करूनच घेतलेला आहे. अख्खं काय मी दालचिनी लवंग घातलेलं नाही. तर असं कुकर तापला आहे छानपैकी मस्त. मी ह्याच्यामध्ये आता हे घालणार आहे, काहीतरी आहे बहुतेक. बायका इकडं नटून थटून निघाले त्या, काय आहे काय मला माहीत नाही. माहिती झालं तर नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. आता मी कुकरमध्ये तेल घालते आणि थोडीशी मोहरी घालते, कांदा भाजून घेते छान असा. जिरं बी संपले, ते फक्त मोहरी आहे. तांबडं तिखट हळद मीठ वापरणार आहे. तर चला आता मी कुकरमध्ये तेल घालते. तर तेल छानपैकी तापलेलं आहे मस्त. आता मी काय करते, थोडीशी त्याच्यामध्ये मोहरी घालते. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये मी ही कांदा घालते. अरे बापरे, इकडं फिरवते जरा. आता जरा येऊन होतं बरं का, लई गोंधळ होत होता. आता थोड्यात निभावलं म्हणजे हाताला ते थडकलं ना कुकर, तसं होत होतं. आता बघितलं का, आज मला भाजल्याशिवाय राहिलं नसतं. तेल घातलं होतं ना, चमचे तेल घातलं त्याच्यामध्ये, तेल जास्त आहे. असं कलटी जर झाला असता तर भाजलंच असतं, हे का ना. वेळ गेली वेळ. तर कांदा छानपैकी भाजून घेते आणि दाखवते. गरम तर एवढं होतं ह्या रूममध्ये, सांगायची सोयीच नाही, एवढं गरम होतं. कांदा भाजून घेते दाखवते. कांदा छानपैकी भाजलेला आहे मस्त असा. त्याचं काय अंधारामुळे दिसत नाही. मी घातला त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि हे तेजपत्ता. ते छान मिक्स करते. हाताला दाखवायला एक मिनटात. ह्याच्यामध्ये घालणार मी टमॅटो. छान असं भाजून घेते मस्तपैकी. टमॅटो हे छान मी भाजून घेतलं आहे. आता हे आलं लसूण आणि ही दालचिनी बारीक केलेली मसाला तर छान असं मिक्स करून घेते. ते आहे मीठ आणि जे आहे
तांबडं तिखट तांबडा तिखटाचा बनवतो ना. आणि जे आहे हळद. छान असं मिक्स करते. आणि हा आहे बटाटा. मिक्स करते का छान पैकी. आता मस्त मसाला भाजलेला आहे. बघूया आता जरा पाणी घालते. कुकरमध्ये मी दिसतं नाही ना. ह्याला जरा आधा का नाही उकळे आली की मग ह्याच्यात तांदूळ घालणार आहे. झाला आपला मसाले भात लोणच्यासोबत खायला. ठीक आहे ना. मटकीचं कालवण आहे छानपैकी मस्त. एक मिनटं पाणी घालते तर. चला आता आदान आले छान असं. तांदूळ स्वच्छ धुवून घेतले ते. तर मी ह्याच्यामध्ये तांदूळ घालते. चला बघूया नंतरच्या ह्या व्हिडिओमध्ये भात आपला कसा काय होतोय ते. आता व्हिडिओ लय मोठा होते. सगळ्यांना बाय बाय करते. तांदूळ त्याच्यामध्ये घालते. चला बाय.